काय नाही तो तरडे, तो लय शहाणा आहे, तो लय माजुरडा आहे. मी काय माच केला बाबा तुझा? मी काय तुझे 2 रुपये चोरले का? माझ्याशी कुणी आईमाईवरनं बोलायला लागलं तर माझ्या इतका डेंजर माणूस, हो. माझ्या इतका डेंजर माणूस नाही. तुम्ही आमची आईमाई काढली, आम्ही तुमची आईमाई काढू. लोकांना यश दिसतं, हा. लोकांना मुळशी पॅटर्न नंतरचा प्रवीण तरडे माहीत असतो. पण जी लो फेज असतं ना, जो एक काळ असतो, तो तुम्हाला मांजरासारखं बनवतो. इमोशन्स आतमध्ये ठेवून ठेवून कधीतरी त्याचा उद्रेक होतो. मरायचं कुणालाच नसतं. परत आई, कुणीही सुखाने मरत नाही, सुखाने आत्महत्या करत नाही. त्याला आत्महत्या करायचीच नसते. तो वाट बघत असतो, कुणीतरी येईल, कुणीतरी माझ्याशी बोलेल, मला मोकळं करेल. नाही येत कुणी, आत्महत्या होते. प्रवीण तरडे कधी क्रिएटिव्हिटी कधी आजवर त्यांनी सॅक्रिफाईस केली आहे किंवा त्यांना करावी लागली आहे? छे, 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 छे. आणि तुला सांगतो दर्शना, आयुष्याच्या अशा टप्प्यावरती मी उभा आहे की बस, प्रवीण तरडे तुम्हाला झेपणार असेल तरच यायचं, नसेल झेपणार येऊ नका. तुमच्यासाठी मी माझी काम करण्याची पद्धत नाही बदलणार. आत्ता माझ्याबरोबर एक एक्स्ट्रीमली अनअपोलोजेटिक पर्सनॅलिटी बसली आहे. खरं तर त्यांच्या सिनेमांनी सगळ्यांना खतरनाक वेड लावलं आहे आणि आत्ता देऊळबंद 2 हा त्यांचा चित्रपट 21 तारखेपासून आपण सगळे पुढचे अनेक दिवस बघणार आहोत थिएटरमध्ये. स्वागत करूया लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे सरांचं. नमस्कार नमस्कार दर्शना, नमस्कार. सर, कसे आहात? काय चाललंय? मी नेहमीच खतरनाक मस्त आनंदात राहणारा माणूस आहे, सुखी माणूस, समृद्ध माणूस. तुमच्यासाठी पण काय आहे सुखाची डेफिनेशन? काय आहे दुःखाची डेफिनेशन म्हणजे स्वतः सुखाची? हा? सुखाची डेफिनेशन अरे काय? सुखाची डेफिनेशन काय असणार? सुख म्हणजे सकाळी उठलं की हसू, रात्री झोपताना चेहऱ्यावरती हसू, बस हे सुख. चिंताग्रस्त चेहरा म्हणजे दुःखाला निमंत्रण. आणि त्यामुळे हे हसणे हे सुख आहे. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. सर, तुम्ही इतके बिनधास्त बोलता, म्हणजे आपला कॅमेरा रोल व्हायच्या आधी आपण ज्या गप्पा मारल्या, अजिबात भीती नाहीये कसली तुम्हाला. हे खूप आधीपासून असं चालत आलं की नाही, मी कोणालाच घाबरणार नाही का? हे अनुभवातनं, मॅच्युरिटीतनं आलेलं आहे? हे बघ, भीतो कोण माणूस माहितीये का? जो खोटा आहे, ज्यांनी काहीतरी स्वार्थ ठेवून कुणाकडनं काहीतरी केलेलं आहे. आपण का भीती ठेवायची? आपलं जे काही आहे ते स्वतःच्या कष्टाच्या जीवावर आहे. आपण जे काही नाव कमवलंय ते काय आपल्याला वडिलोपार्जित नाही ना आलेलं. नाही. आपण कष्टाने कमवलेलं आहे. तर भीती बाळगायची कुणी? ज्याचं काहीतरी खोटेपणावर आधारित आहे. आपण कशाला कोणाची भीती बाळगायची? आपण आपल्याला हवं ते बोलायचं, आपल्याला हवं ते करायचं. ते प्रामाणिकपणा असला पाहिजे, बस त्यात. वा. आणि एवढं सगळं म्हणजे आता आपण बघितलं सर गेल्या अनेक चित्रपटांचा ग्राफ, तर मुळशी पॅटर्नपासून तुम्ही जो धडाका लावला, देऊळबंद, मुळशी पॅटर्न जो धडाका लावलाय तो अजूनपर्यंत सुरू आहे. डल मुवमेंट्स अशा खूप कमी आहेत. आणि ना एक मुवमेंट असते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात की आपल्याला असं वाटतं की माझं काही घडत नाही आहे, आपण क्विट करावं, असं वाटतं अनेकदा. तुम्ही नेहमीच ना खूप बिनधास्त अपियर होता, बिनधास्त बोलता, पण तो जो लो फेज असतो तुमचा, तो तुम्ही कसा हँडल करता? तुला माहितीये का, लोकांना यश दिसतं, हां. लोकांना मुळशी पॅटर्न नंतरचा प्रवीण तरडे माहीत असतो. पण जी लो फेज असतं ना, जो एक काळ असतो, तो तुम्हाला मांजरासारखं बनवतो. कुठेही टाक पडला तुम्ही की तुम्ही 4 पायावर उभे राहता. का माहितीये का? ते जे दिवस असतात ना, एकट्या घालवलेल्या रात्री, खोलीमध्ये एकटं बसून केलेले विचार विनिमय, वाचलेली पुस्तकं, हे तुम्हाला असं ताकदवान बनवतं. का माहितीये का? तुम्ही तुमच्या अंथरुणावर पडलेला असता, बेड कसं त्याला बेड तरी म्हणायचं, आपण म्हणू पांघरुणावर, जे काही टाकलंय अंथरूण त्याच्यावर तुम्ही झोपलाय आणि वर तुमची नजर असते, छताचा पंखा फिरत असतो, त्यातनं येणारा कटकट 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 काहीतरी आवाज असतो आणि तुम्ही त्या पंख्याकडं पाहत सगळं मागचं रिवाईज करत असता, आपलं काय होणार, आपलं कसं होणार. अशा वेळी ना
तो छताचा पंखा ताशी किती किलोमीटर फिरतो हे तुम्हाला कळायला लागतं काही वेळानी, काही दिवसांनी. इतकं एकाग्र होऊन कित्येकदा तुला माहितीये का, तुला वाटेल म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आहे, मी आत्ता सांगतोय ते. येस. मी कॉड बेसिसवर ज्या रूममध्ये राहायचो त्या पंख्याला ना एक आवाज होता, आणि ते फिरायचं. आणि ते फ्रस्ट्रेशन, यश नाही, काम तर करतोय त्या प्रमाणात काही मिळत नाहीये, पैसे नाहीयेत, सगळं असं असतं. तर ना तो पंखा आणि मी असं एक आमचं एक रिलेशन झालं. आणि ना एक दिवस कॉड बेसिसवर राहायचो, तर 2-3 तिथं रूम होत्या. आणि काय की तो असा आवाज करत फिरणारा पंखा आणि तो आवाज हा त्या शांततेला भेदायचा. आणि मी सांगू शकत नाही की तुम्ही ज्यावेळी एकटे राहत असता, मनात काही काही विचार येत असतात, खिशात पैसे नसतात, तुम्हाला यश नसतं, प्रयत्न तो तुम्ही खूप करत असता, बोलायचं कुणाशी काय अशी वेळ असते, तुमचं ऐकणारं कुणीच नसतं रे, कुणीच नसतं. आणि एक दिवस मी आलो, 2-4 दिवस बाहेर गेलतो कुठंतरी शूटिंगसाठी, ते काम संपून घरी आलो, झोपलो, परत आपला तो पंखा आणि आवाजच येईना. तर मी इतकं डिस्टर्ब झालो, तर ती शांतता मला खायला लागली. आवाज येईना तर मी डिस्टर्ब. थोड्या वेळाने दुसरा रूम पार्टनर आला. मी त्याला म्हटलं, ए त्या पंख्याचा आवाज काहीच नाहीये. तो म्हटलं नाही, तो नीट केला आज. म्हटलं नीट केला म्हणजे? म्हटलं ते आवाज येत होता ना, तो नीट केला. तो मला आहे ना, मला आपलं जवळचं माणूस कुणीतरी जावं, आपण किती डिस्टर्ब होऊ, मी इतका डिस्टर्ब झालो, तो आवाज गेला रे. कारण सवय झालेली त्या आवाजाची त्या एकटेपणात. एकटेपणात, त्या रूम मध्ये, त्या शांततेत तो आवाज माझा होता. तो त्या शांततेला भेदायचा आणि माझ्या मनातली अस्वस्थता आणि तो आवाज असं एक हे झालं. तर मी खूप डिस्टर्ब झालो. आता एक लक्षात ठेव, बिघडलेला पंखा दुरुस्त करू शकतो, चांगला पंखा कसा बिघडू शकतो मला कळेना. मला असं वाटायला लागलं की कुणीतरी टेक्निशियन बोलवावेत आणि त्यांना सांगावं की तोच आवाज मला द्या. तर मी बोललो पण माझ्या एका मित्राला, आयला ते करता येईल का रे काहीतरी. तो म्हटलं येईल, पण तोच आवाज नाही येणार, वेगळं काहीतरी येईल. म्हणजे खडखुड खुड येत असेल तर कटाक कुटुक कुटाक येईल. म्हटलं नाही मला तोच आवाज पाहिजे. तो म्हटलं नाही रे प्रवीण, तो आवाज कसा काय येईल? गॉन इज गॉन. मी डिस्टर्ब झालो. मी आजही त्या आवाजाला मिस करतो, कारण माझ्या कित्येक रात्री त्या आवाजाबरोबर मी घालवल्यात. आणि अशा रात्री ज्यावेळी माझं कुणी नव्हतं, फक्त आवाज होता तो. आणि ना सर, म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये पुरुष हे नेहमी त्यांचे इमोशन्स दाबून ठेवतात, हे सगळेच बोलतात. अरे की काय मुलींसारखा रडतोस, असं युजली बोललं जातं पुरुषांना. आणि ना तेच इमोशन्स आतमध्ये ठेवून ठेवून कधीतरी त्याचा उद्रेक होतो. तुम्हाला असं वाटतं सर की पुरुष इतके त्यांचे इमोशन्स दाबून ठेवतात की हळूहळू त्या इमोशन्सचं रूपांतर कधीतरी रागामध्ये होतं किंवा अग्रेसिव्हनेसमध्ये होतं, किंवा आत्महत्या करण्यात होतो. एक लक्षात ठेव, येस. मी हेच या सिनेमातून सांगितलंय. सरकार, सिस्टीम, प्रशासन, परमेश्वर हे यायचे तेव्हा येतील. खरंय. आत्ता तुम्ही झोपलाय ना त्याच्या शेजारी, अस्वस्थ असलेला शेतकरी आधी घरातल्यांना कळला पाहिजे. आमचे मित्र आहेत विनायक हेगाना, त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी आत्महत्या करण्याच्या आधीची शेतकऱ्याची लक्षणं सांगितली आहेत. मी सिनेमातून हे सांगितलंय. अगं कुठं सरकारला, सिस्टीमला, जगाला प्रश्न विचारत बसता, सोल्युशन आपण देण्याचा प्रयत्न करू. आत्महत्या ही अशी स्टेज आहे, त्या पुस्तकात मी वाचलंय की
आत्महत्येच्या त्या स्टेजला जर तुम्ही त्या माणसाशी बोललात, आत्महत्या टळते. बरोबर आहे. तो माणूस वाट बघत असतो. मरायचं कुणालाच नसतं. परत ऐक, कुणीही सुखाने मरत नाही, सुखाने आत्महत्या करत नाही. नाही. त्याला आत्महत्या करायचीच नसते. तो वाट बघत असतो, कुणीतरी येईल, कुणीतरी माझ्याशी बोलेल, मला मोकळं करेल. नाही येत कुणी, आत्महत्या होते. बरोबर. शेतकऱ्याचं आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाचं हित सिस्टीम, सरकार, परमेश्वर, प्रशासन करेल का नाही मला माहित नाही. आता त्या शेतकऱ्याचं हित त्याच्या कुटुंबाने केलं पाहिजे. त्याची अस्वस्थता ओळखली पाहिजे. आपला बाप रोजच्यासारखा हसत नाहीये, आपला बाप रोजच्यासारखा चिडत नाहीये, आपला नवरा आज माझ्याशी बोललाच नाही, आपला नवरा रोज 4 भाकरी खाणारा माझा नवऱ्यानी चतकोरच भाकरी खाल्ली, ताट अर्धवटच ठेवले. अशा वेळी हा ठीक आहे म्हणून नाही, आपण प्रश्न काय हो झालं, काय झालं सांगा की. बरोबर. कारण काय, तो अख्ख्या कुटुंबाचे दुःख अंगावर घेऊन फिरतोय. त्याच्या मनातलं दुःख तो कुटुंबाला सांगत नाहीये, कुटुंब दुःखी होईल म्हणून, आणि मग ते टोकाचं पाऊल उचललं जातं. तर अशा वेळी आपण जवळच्या माणसाची विचारपूस केली पाहिजे. जशी माझ्या स्ट्रगल काळात माझी विचारपूस तो पंख्याचा आवाज करत होता, तो माझ्याशी बोलत होता, त्याच्या आधारावर मी दिवस काढले. कदाचित तो आवाज नसता तर काहीतरी विचित्र घडलं असतं. बरोबर. मे बी. आणि सर, शेतकरी आत्महत्या हा खूप म्हणजे त्या गोष्टीवर ना तोडगाच नाहीये. आपण अनेकदा वाचतो की कर्जमाफी मिळाली किंवा वीज बिल माफ झालं, अशा बऱ्याच बातम्या येतात. पण आत्महत्या ही गोष्ट आहे ज्याला अजूनपर्यंत आळा बसलेला नाहीये, जो मुद्दा आपल्या देऊळबंद 2 मध्ये सुद्धा आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या प्रकारे देऊळबंद 1 तो शास्त्रज्ञ आणि त्याची ती चढावड होती ते दाखवलं, किंवा मग मुळशी पॅटर्नमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा विषय होता, आणि एक उत्तम लाईन तुम्ही दिली असते की शेती विकायची नसते, राखायची असते. असं होतं ना की जेव्हा एखादा दिग्दर्शक खूप एखाद्या रोमॅन्टिक लव्ह स्टोरीच्या किंवा एका ऐतिहासिक चित्रपटाच्या, पौराणिक चित्रपटाच्या प्रेमात पडू शकतो, कारण तिथे कमर्शियल गणितं वेगळीच असतात. तुमच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर खूप वेगवेगळे विषय आणि खूप बेधडकपणे तुम्ही मांडलेत. मला सांगा, जेव्हा ठरतं 2 वर्षातनं तुम्ही एक डिरेक्ट करता, की जेव्हा ठरतं की मी हा विषय चित्रपटात मांडणार आहे, क्रिएटिव्हिटी समोर कमर्शियल गणितं किंवा ह्याच्यापेक्षा हा विषय बेटर, हे सगळे विचार तुम्ही करता की माझा हा, किंवा की हा माझा मुद्दा आहे आणि मला आता हाच दाखवायचा आहे, कारण यावर बोलणं महत्वाचं आहे, हे यावर तुम्ही ठाम असता? हे बघ, मी 2 गोष्टी करतो. जे मला पाहिजे तेच मी मांडतो. उगी कुणीतरी माझ्याकडे ऑफर घेऊन आले, तुम्ही एक लव्ह स्टोरी करा, तर मी करूच शकत नाही. एक्झॅक्टली. आपल्याला म्हणजे ते जमणारच नाही, आपला तो पॅटर्नच नाही. बरोबर. म्हणजे मी माझ्या पॅटर्नचे सिनेमे करतो. आता माझ्या पॅटर्नचा सिनेमा करताना मग रिस्क पण येते. करेक्ट. मग आपला अभ्यास तगडा पाहिजे. कुणीतरी पैसे लावलेत का नाही, कुणीतरी पैसे लावलेत ना, तर पहिले त्याचे पैसे वसूल कसे होतील या ब्रेक इव्हनचा विचार करायचा. आणि एकदा सिनेमा त्या ब्रेक इव्हनवर आला की मग पुढचा नशिबाचा भाग आहे. हे बघ, जगात सगळ्यांचेच प्रयत्न हे ब्रेक इव्हन पर्यंतच असतात. ॲब्सोल्युटली. पुढचा सगळा नशिबाचा खेळ असतो. 19-20. करेक्ट. कुणाला किती, तुला 10 रुपये मिळाले, मला 5 रुपये मिळाले, कुणाला 50 पैसे मिळाले, कुणाला 4 आणे मिळाले, पण प्रॉफिटमध्ये तर आहेच ना. बरोबर आहे. 4 आणे प्रॉफिट आहे आणि 4 कोटी प्रॉफिट आहे, 40 कोटी प्रॉफिट आहे. हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. आपले प्रयत्न हे ब्रेक इव्हन पर्यंतचे असले पाहिजेत. 10 कोटी गेले, 10 कोटी आले पाहिजेत. 2 कोटी गेले, 2 कोटी आले पाहिजेत. आणि मी प्रत्येक सिनेमा हा ब्रेक इव्हन पर्यंतच करतो. बाकी नशिबाचा खेळ. हा, नशिबाचा खेळ पुढचा. बाकी नशिबाचा खेळ आहे. पण ब्रेक इव्हनच्या खाली आला तर तो तुमच्या कर्माचा दोष आहे, तो तुमच्या प्रयत्नांचा, तुमच्या मॅनेजमेंटचा दोष आहे, तो तुमच्या कष्टांचा दोष आहे. ब्रेक इव्हनच्या खाली नाही यायचं. एकदा ब्रेक इव्हनवर आलं आणि त्या निर्मात्याला 1 रुपया मिळाला नाही, 1 रुपया गेला नाही, पण समाजाला त्या सिनेमातून खूप मिळालं, तर मी प्रॉफिटमध्येच आहे. ओके. जसं आत्ताचा पिक्चर आहे, चालणार खूप आहे, पण समजा काही झालं तर वाणी साहेबांचे 10 कोटी आले,
माझ्यासाठी विषय संपला आणि एका शेतकऱ्याची आत्महत्या थांबली. हा सिनेमा बघून कुठल्या तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या करणारे हा सिनेमा बघितला आणि तो म्हटला नाही मी आता आत्महत्या करणार नाही, माझ्यासाठी ते 100 कोटी आहेत, ते अगणित आहे, त्याला म्हणजे अमूल्य आहेत, हे कळलं. त्यामुळं प्रत्येक सिनेमाचा प्रॉफिट त्याची परिभाषा वेगळी आहे. मुळशी पॅटर्न खूप चालला, पैसे मिळाले सोड, पण कुणीतरी मुळशी पॅटर्न बघून खूप शेतकऱ्यांनी फोन केले की बाबा मी जमीन विकणार नाही, मी विकली होती 2 एकर आणि माझ्याकडे हे अमुक ॲडव्हान्स आलं होतं, नेमका सिनेमा रिलीज झाला आणि मी ते ॲडव्हान्स परत दिलं, मी ते ॲडव्हान्स परत दिलं ना, आणि आता मी माझी शेती विकणार नाही, मी शेती कसणार, राखणार, पैसे वसूल. निर्मात्याचा प्रॉफिट किती माहीत नाही, माझा प्रॉफिट 100 कोटी. आणि पण सर प्रवीण तरडे कधी क्रिएटिव्हिटी कधी आजवर त्यांनी सॅक्रिफाईस केली आहे किंवा त्यांना करावी लागली आहे बजेट पायी? छे 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 Never? छे, नाही करतच नाही ना. मग मी बसून राहतो. मग मुळशी पॅटर्न मी केला नसता का ग? हां, मुळशी पॅटर्न मी आधीच केला नसता का ग? त्या गोष्टीला लागणारं बजेट जोपर्यंत उभं राहत नाही ती गोष्ट करायची नाही. बघ आता चल काळ थोडा वेगळा आहे, मी एखादी गोष्ट करायला घेतली तर निर्मात्याची अडचण येत नाही मला. ओके. लोक तयार आहेत, चांगले चांगले विषय घेऊन तयार आहेत, पण बजेट ते 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 त्या पद्धतीनंच झालं पाहिजे. आणि आपण आता मुळशी पॅटर्नचा उल्लेख केला म्हणून विचारते, सर तो चित्रपट जेव्हा आला ना, क्रिटिक्सनी त्याचं खूप कौतुक केलं त्या चित्रपटाचं की गट्सचे डिसिजन आणि कॉन्सेप्ट वाईज झालं, पण दुसरीकडे कुठेतरी गँगस्टर कल्चर ग्लोरिफाय केलं जातं आहे का, अशा प्रकारची सुद्धा टीका होती त्या चित्रपटासाठी. आणि आजवर म्हणजे कोणताही चित्रपट येऊ देत, मे इट बी पॉलिटिकल असू देत किंवा टीका तर होतेच, तुम्ही नॉर्मल पोस्ट जरी केली तरीसुद्धा टीका होते. तुम्ही आजवर ती टीका कशी एक्सेप्ट करता का तुम्ही आता इग्नोर करायला शिकलात? हे बघ कसं असतं, जस्ट इग्नोर देम असं म्हणून पण चालत नाही, कारण चालत शेवटी नाही. मोठं कोण करतं? प्रेक्षक. तेच लोक करतात ना. बरोबर. मोठा प्रेक्षकच करतो आणि टीका करायच्या वेळी टीकाकार करतो. आणि समजा एखाद्याने मनात ठरवलंयच की प्रवीण तरडेवर टीका करायची, असं होतं ना सर, अनेकदा ठरवून हां. टीका होते. तर मी काय मी समजा त्याला काय तुपात घोळला, साखरेत घोळला, दुधात घोळला, तरी ते सुधारणार आहे का? नाही. त्याच्या आयुष्याचं ध्येयच ते आहे की कुणाला तरी ट्रोल केलं तर माझा दिवस आनंदाने जाणार आहे. हे जर त्याचं ध्येयच असेल तर टीका काय ग मोदींवर पण होती. राज ठाकरे एवढं मराठीच्या मुद्द्यावर बोलतात, त्यांच्यावर टीका करणारी लोक आहेत. ते राज ठाकरेंना काय करायचं त्यांचं आहे ना. देवेंद्र फडणवीस हा किती बुद्धिमान माणूस आहे ग, हो. त्याच्या वागण्या बोलण्यात किती तर्कावर ते चालतात, पण टीका करणारे नाही आहेत का? आहेत. मग टीकेला कंटाळून जर समजा देवेंद्र फडणवीसांनी काम थांबवलं, ओके, एकनाथ शिंदेंनी काम थांबवलं, राज ठाकरेंनी काम थांबवलं, उद्धव साहेबांनी यांचं काम थांबवलं, तर त्यांचे विचार जे काही आहेत ते पुढे जातील का? त्यांना त्यांचं टीका सहन करत काम करायचं. सेम माझं आहे. पण तुम्ही ऐकत असाल ना तुमच्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग किंवा अरे लय म्हणजे ते असेच ते अरे तसे. नाही तो तरडे, तो लय शहाणा आहे, तो लय माजुरड आहे. मी काय माज केला बाबा तुझा? मी काय तुझे 2 रुपये चोरले का? मी तुझे 10 रुपये चोरून पळालो का? मी काय केलं? माज केलं म्हणजे काय केलं? नाही त्याची बोलण्याची पद्धत बघा. मी बाबा कसा बोलू? तुम्ही असेच बोलता? अरे म्हणजे मी असाच नाही, मी आलोय मुळशी तालुक्यातून. तुला एक माहिती आहे का, लय इंटरेस्टिंग मुद्दा आहे. बोलण्याची पद्धत असते. समजा तू सुबोध भावेचा इंटरव्ह्यू घेतला, त्याची एक पद्धत आहे. येस. तू नागराज मंजुळेचा इंटरव्ह्यू हो, घेतला, त्याची हो. एक पद्धत आहे. तू स्वप्नील जोशीचा इंटरव्ह्यू घेतला, त्याची एक पद्धत आहे ना. हो. प्रत्येक कारण ते ज्या सामाजिक भौगोलिक ह्याच्यातनं आलेत तसे बोलतात. मी असं का बोलतो माहितीये तुला? मी गावाकडचं आहे. आम्हाला एका माणसाला दुसऱ्याला बोलवायचं असेल ना
तरी 300 मीटरचं अंतर असतं, या बांधावरून त्या बांधावर त्याला आवाज द्यायचा. ट्रू. असं बोलतात. काय करू आता, मी आलोयच त्या भौगोलिक परिस्थितीत ना, बरोबर का नाही. आता दर्शना तांबोळी इथं बसलीये ग माझ्या, तर मी तर नाही बोलू शकत. निदान आत्ता बोलतोय ते तर बोलू शकतो. काय होईल, मी जर एकदम माझं हे बोलणं सोडून, तुला माहितीये का, पूर्वी ग्रामीण भागातून आलेल्या माणसाला एखाद्याला एखादी गोष्ट पटवून जरी द्यायची असली ना, तरी पोट तिडकीने सांगावं लागतं, ओरडून ओरडून. Correct. तेव्हा समाज त्याचा ऐकतं. तेच करत करत आज इथपर्यंत आलो. आता लोक ऐकू लागली आहेत, काहीतरी म्हणणं आलंय म्हणून मी एकदम बदललो. आणि अगं दर्शना, तुला सांगतो, कोणी एकेकाळी संस्कार म्हणजे काय असतात ना, आणि तुला सांगतो दर्शना, आयुष्याच्या अशा टप्प्यावरती मी उभा आहे की बस आता गेलो तरीचा. असं बोललो तर जास्त ट्रोल होईल, त्यापेक्षा मी आहे तसंच बोलणार ना ग. करेक्ट. बरोबर आहे, बरोबर. त्यामुळं जर माणूस वागणं बोलणं बदललं की विचित्र होतो, तो खोटा होतो. बरोबर आहे. मी असा आहे. बरं, माझ्यावर तुम्ही संत तुकारामांवर बोला, जॉर्ज ऑरवेलवर बोला, तुम्ही इब्सेनवर बोला, तुम्ही तत्वज्ञानावर बोला, तुम्ही शेतीवर बोला, मी तुमच्याशी बोलू शकतो. हा, तुम्ही माझ्याशी कवी ग्रेसांवरती बोला, तुम्ही शांताबाईंवरती बोला, तुम्ही अच्युत गोडबोलेंवर बोला, तुम्ही वसंत लिमयेंवर, तुम्ही दीपक करंजीकरांवरती बोला, तुम्ही नामदेव ढसाळांवर माझ्याशी बोला, मी तितक्याच उत्तम बोलणार. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, अरे तुमची आई बहीण विटंबली जाते आजही हटाहटातून, मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो जाळतात बायका आजही घरात. मी बोलू शकेल ना. अभ्यास. हे बघ, कधी काय कुठं बोलायचं. मी जर जॉर्ज ऑरवेलच्या ॲनिमल फार्मवर बोलायचंय आणि मी खूप कोळून प्यायलोय, मी पिक्चर करतोय मुळशी पॅटर्नच्या शेतकऱ्यांवरती, आणि मी तिथं जर जाऊन त्यांना जॉर्ज ऑरवेल सांगायला लागलो तर माझं कोण काय केलं. बरोबर आहे, बरोबर. मला जॉर्ज ऑरवेल माहिती आहे म्हणून मी हाताची घडी घालून जॉर्ज ऑरवेलच बोलायचं, असं कसं होईल. वा. असं कसं होईल. माझा अभ्यास, माझं तत्वज्ञान, माझं वाचन हे वेगवेगळ्या टप्प्यांवरचं आहे. ते त्या टप्प्यावर मांडू. त्या टप्प्यावर तुम्ही आला, माझ्या त्या टप्प्यात या, मी तुमच्याशी बोलतो. खरंय. बघ कसं आहे, कित्येकदा लोकांचा घोळकुड होतो, ते इन्फॉर्मेशनला नॉलेज समजतं. मी काहीतरी वाचलं एकदा म्हणून ते माझं ज्ञान होऊ शकत नाही. राईट. मी शेतीवर बोलतो, अरे मी शेतकरीच आहे म्हणून मी म्हटलं ना, मी एका बांधावरून पलीकडच्याला त्या बांधावर आवाज देतो. माझे वडील 85 वर्षाचे आहेत, त्यांचा आवाज अर्धा किलोमीटरवरनं पण येतो आम्हाला, कारण गावात अडथळेच नाहीत, तिथे कुठल्या भिंती नाहीत. तिथं या मनातलं ई हृदयीचं ती हृदयी वाहून नेणारा वारा आहे, ध्वनी लहरी आहेत. त्या फक्त त्यांच्यात अंतर असल्यामुळे त्या मोठ्याने जातात. पारावरती बसलेला माणूस चावडीवरती बसलेल्या माणसाला आवाज देतो आमच्या गावाला. तर माझं बोलणं, माझी स्टाईल ही माझ्या सामाजिक भौगोलिक वातावरणातून आलेली आहे. वाचनाने मी समृद्ध झालोय, बदललेलो नाहीये. अभ्यास तुम्हाला शांत करू शकतो, बरोबर की नाही. तुमचा मूळ स्वभाव नाही बदलू शकत. त्यामुळं त्या टप्प्यावर माझ्याशी कुणी आईमाईवरनं बोलायला लागलं तर माझ्या इतका डेंजर माणूस नाही. माझ्या इतका डेंजर माणूस नाही. तुम्ही आमची आईमाई काढली, आम्ही तुमची आईमाई काढू, आणि तुम्ही आम्हाला माऊली म्हणून नमस्कार केला तर वारीमध्ये आम्ही तुम्हाला माऊली म्हणूनच नमस्कार करतो ग. तुम्ही माझ्या देवा धर्मावर बोलला, मी आक्रमक होणारच. मी असा कलाकार नाहीये की जो मूग गिळून गप्प बसेल. मी बोलणारच. भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा. लोक ते कासेची लंगोटी वगैरे ते नंतर आलंय उगी. ओरिजिनल गाथेत काय,
भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा. लोक म्हणतात नाठाळाच्या माथी हानू काठी, असं नाहीये. ज्यांनी गाथा वाचलेली आहे तो हेच बोलणार. हेच बोलणार. बरोबर बरोबर. भले तर देऊ कासेची लंगोटी. कुणी लिहिलं कासेची? माझ्या मते बहुधा म्हणजे मी पण कुठेतरी ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं, प्रके अत्रेंनी तो उल्लेख केला पहिल्यांदा. कारण तर तो शब्द बुडा या अर्थेनं की कमरेची लंगोटी असं आहे ना, पण तुकारामांच्या वेळी तो शब्द काय असं नव्हता. समाज बदलत जातो तशी तुमची अभिव्यक्ती स्वातंत्र्य बदलत जातं आणि तुम्ही व्यक्त होत राहता. तर जिथं ज्या भाषेत बोलायचंय ना तिथं त्या चे गवेरा जेव्हा पाहिजे तेव्हाच वापरायचा. ऑस्कर वाईल्ड जेव्हा गरज आहे तेव्हा, नथिंग इज ॲक्सिडेंटल, ऑस्कर वाईल्ड वापरू. बरोबर की नाही? समाजाची चौकट, समाज भान, ॲनिमल जॉर्ज ऑरवेल वापरू. मला काहीतरी जिद्दीची गोष्ट सांगायची, मी हेमिंग्वे सांगेल, ओल्ड मॅन अँड सीचे दाखले देईल. प्रत्येक वाचन त्या त्या टप्प्यावर असतं. बहिणाबाई कधी वापरायच्या, जनाबाई कधी वापरायच्या, ते त्या माणसाचं लक्ष नाही. सर, तुम्ही आता बोलताना एक फार छान वाक्य बोललात की वाचनाने मी शांत झालो पण मी बदललो नाही, आणि ना तेच रिफ्लेक्शन तुमच्यामध्ये आणि स्नेहलताईमध्ये दिसतं. आता मी गेली कित्येक वर्ष तुम्हाला कार्यक्रमांना बघतेय किंवा चित्रपटाच्या निमित्तानं मुलाखती करतेय. तुम्ही दोघांनी ना तो साधेपणा जपलाय. मी ताईला आत्ता परवाच भेटले, किती साधी राहणी आहे किंवा किती ती शांत बोलते, त्याच्यावरनं कळतं की तिचा अभ्यास किंवा ती मनाने किती शांत आहे आणि ती किती अभ्यासू आहे. तुमच्या बाबतीतही सेम आहे. दर कार्यक्रमाला तुम्ही ज्या एनर्जीने येता किंवा ज्या प्रकारे तुमचा प्रेझेन्स असतो ना, असं कळतं की हे किती डाऊन टू अर्थ आहेत. मला सांगा की एवढं यश पदरामध्ये असताना एकतर जमिनीशी जोडले राहणं आणि तो साधेपणा जपणं, आपण मगाशी ज्या व्हॅनिटी कल्चरबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल बोलत होतो, हे तुम्हाला कसं जमून आलं आहे? कारण आत्ता माझ्यापेक्षा बेटर मे बी तुम्ही ते जवळनं अनुभवत असाल. एका रात्रीमध्ये प्रसिद्धी स्टार बनतात आपल्याकडे, आणि त्यांचे ॲटिट्यूड म्हणू नका किंवा मग त्यांचे टँट्रम्स म्हणू नका, ह्याबद्दल आपण सगळे ऐकत असतो. पण तुमच्याबद्दल म्हणा किंवा स्नेहलताई तर मे बी आत्ताच फुल फ्लेज काम करते, हे असं कधी ऐकायला नाही आलं. तुम्ही इतका साधेपणा कसा जपता आयुष्यात आणि इथे पण? ते यश बिश खूप सापेक्ष आहे, खूप रिलेटिव्ह टर्म आहे. ते सगळंच मुळात खोटं आहे. अच्छा. हे बघ, मी 12 वर्षापूर्वी कोण होतो? कामच करत होतो ना. हो. लेखन करत होतो, दिग्दर्शन करत होतो. हो. मग मी तेव्हा यशस्वी नव्हतो का? मी बुद्धिमान नव्हतो का मी 12 वर्षापूर्वी मूर्ख होतो आणि मुळशी पॅटर्न चालला म्हणून मी शहाणा झालो? असं नाही. राईट. हे टँट्रम आता काय रे, कसलं काय रे? विचार कर ग, विचार कर. आपण एका पदावरती आहोत म्हणून कुणाचं तरी हे करायचं आणि मग ते टँट्रम, ते स्टारडम मिरवायचं म्हणजे काय? अरे इथं सिनेमे मराठीत चाला ना, आणि कसलं आलंय स्टारडम? बरोबर. सिनेमे चालत नाहीये, आपल्याला आपली चित्रपट सृष्टी वरती आणायची, आणि स्टारडम कसलं स्टारडम? कुठल्या स्टारडमच्या गप्पा मारत्या? माझा मेकअप मन, माझा हेअरस्टायलिश, माझा या, अरे म्हणजे काय? असं काही नसतं. मला कुठं काय आता मी इथं आलो काय मेकअप म्हणे का माझ्याबरोबर? तात्पर्य काय माहितीये का? हे यश उद्या असेल का? तेव्हा रस्त्यावरचा माणूस माझ्याशी नीट बोलेल का? हे महत्वाचं आहे. त्यामुळं तुमचं वागणं बोलणं आणि तुमचा साधेपणा चिरकाल टिकतो. हे कसलं बाकी आज आहे उद्या नाही येत. पैसे पण आज आहेत आणि उद्या नाही येत. माझ्याकडे जेव्हा पैसे नव्हतो तेव्हाही माझ्या मित्रांना विचारा, मी त्यांच्याशी असाच वागायचो. आत्ताही काही पैसे आलेत अशातला भाग नाहीये, पण जे काही आहेत त्याच्यात पण मी सुखी आहे आणि माझ्या मित्रांबरोबर पण सुखी आहे. त्याच्या बदलात अर्थच नाही अगं. त्यामुळं ना नशिबाने बायकोही तशीच मिळाली राव, बायकोही तशीच मिळाली, पोरगही तसंच मिळालं. त्या दिवशी ना आम्ही कुठेतरी गेलतो, सांगू का तुला? 20 स्नेहल माझं पोरग कुठंतरी गेलतो, हा परदेशात, थायलंडला नाही का, त्या क्रिकेटच्या मॅचेस होत्या सेलिब्रिटी. मी पोराला घेऊन गेलतो आणि ना ते लॉन्चिंगचा कार्यक्रम चालला होता आणि
माझं पोरग ते जेवायला घ्यायला गेलं आणि त्याच्या ढुंगणावर चड्डी फाटलेली होती. हां. तर ना मी ते बघत होतो, तर माझी बायकोही बघत होती आणि आमच्या दोघांना काही वाटत नव्हतं. हो. बरं का, हा ऐक. तर तो माझा मित्र सागर पाठव पाठव, अयो परारची बहुधा चुकून फाटली. आत्ता फाटली का? त्याची ती फाटकीच पॅन्ट आहे, त्याला ती आवडती, तो ती नाही बदलणार. हे म्हटलं लिहून घे तू माझ्याकडनं. आणि त्यालाही काही वाटत नाहीये. म्हटलं त्याचा बाप पण फाटक्या चड्ड्या घालून फिरला होता, त्याला काही वाटत नाहीये, तर राहू दे ती तशीच. आणि त्याला काहीतरी कॉम्प्लेक्स देऊ नका, कारण तुम्ही सांगा गेला तर त्याला कॉम्प्लेक्स येणार नाहीये, कारण आहे फाटकी आहे ती. मग काय, त्याची चड्डी फाटकी आहे म्हणून अचानक माझा बँक बॅलन्स कमी नाही होणार आहे, किंवा माझं प्रेस्टिज बाप रे मार्केटमध्ये माझ्या शेअरचे भाव कोसळणार नाहीयेत. आहे ते घालतं, त्याला ती पॅन्ट आवडते, तर त्याला राहू दे, ते मजेत आहे. ती पॅन्ट त्यांनी बॅगमध्ये भरतानाच मी पाहिली होती. मी म्हणू शकलो असतो, ए थट ती काढ, त्याला एवढ्या भारी भारी पॅन्ट पडल्यात नाही, त्याला आवडतीये ती स्नेहल. एक ड्रेस एक साडी वर्षात घेते, वर्षाला. तिची चप्पल पण मी तिला दागा घे ना चप्पल, ती म्हटली काय करू, अशा किती घासत फिरतोय आपण रे झिजवत, एक चप्पल जाते की आपल्याला, पुरती की. हा, त्यामुळं मी पण बघतो माझे बूट खूप भारी, आता समजा हे भारीतले, हा झब्बा आहे. हा, तुम्ही याची जर किंमत पाहिली तर येडे व्हाल. हे घड्याळ आहे, हे मला केदार सोमननी दिले गिफ्ट. कळलं का, पैसे आलेत म्हणून भसा 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 करायचं त्यावेळी करू. तर तात्पर्य काय की माझ्या मित्रांनी अडचणीत मला फोन करू दे, तिथं नाही विचार करायचा, कुठलाच करायचा नाही. कारण आपल्याला कुणीतरी अडचणीत मदत केलेली आहे. कधीतरी मला अडचणीत प्रसाद पुरंदरेंनी मदत केली, कधीतरी अडचणीत मला ऋषिकेश देशपांडेंनी मदत केली, पिट्यानी मला कित्येकदा मदत केली. तर असं असतं ना, त्या त्या टप्प्यावर अनिल नाईक, सतीश करंजकर, अरे मित्र असतात, माणसं असतात ना, मदत करणाऱ्या मित्राला विसरायचं नाही. त्यांनी दिली, आपण कुणाला तरी द्यायचं, विषय संपला. वाव, म्हणजे इतकी सुंदर उत्तर आहेत ना सर, मी स्पीचलेस आहे. आणि होतं म्हणजे ना, एखाद्या माणसाबद्दल अनेकदा गैरसमज असतात की अरे का ही अशी व्यक्ती असं वागत असेल, किंवा का ही व्यक्ती इतकी अफरंट आहे. पण सुरुवातीपासून मला तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं कळतंय की तुम्ही का इतके अफरंट आहात. देऊळबंद 2 बद्दल मला नक्की इथे विचारायला आवडेल. मी जेव्हा परवा मोहन सरांची गप्पा मारल्या, पॅरालिसिसमधनं ते नुकतेच बरे झालेत आणि त्यांनी ज्या प्रकारचे सीन मला एक्सप्लेन केले की आम्ही कसं कसं शूट केलं आहे, नदी क्रॉस केली आहे, पळापळ, बरंच काय काय झालं आहे. पण त्यांच्या प्रत्येक वाक्यात शेवटचं होतं की तरडे सरांनी हे सगळं माझ्याकडनं करून घेतलं, किंवा त्यांच्या क्रिएटिव्हिटीला सलाम आहे. सर मला सांगा, सेटवर प्रवीण तरडे कसे असतात? सगळे म्हणतात अग्रेसिव्ह असतात, पण तरडेंचा अट्टहास हा उत्तम सीन आणि उत्तम प्रोजेक्टचा असतो नेहमी. हे बघ कसं सांगू का, परत ते असतं, तुम्ही कुठल्या संस्कारातून आलाय. सचिन कुंडलकर उत्तमच सिनेमे करतो, येस. त्याचं सेटवर एक वागणे. महेश मांजरेकर त्यांचा एक जॉनर आहे, किंवा विजू माने आपला दोस्त आहे, आपला विजू मानेची एक सिनेमा करण्याची पद्धत आहे, प्रवीण तरडेची पण एक सिनेमा करण्याची पद्धत आहे. कसं असतं, माझा सिनेमा ना तामझामवाला लय असतो, हो, गर्दी असते. जरा जरी कळलं ना डिरेक्टर ढिल्ला आहे, तुमच्या हातातनं युनिट जातं, तुमच्या हातातनं युनिट येऊ सरकतं, येऊ. आलेले 500 ज्युनियर आर्टिस्ट हे काय माझ्या ओळखीचे नसतात, त्यांना प्रवीण तरडे कित्येकांना माहीत पण नसतो. त्यांना काय माहिती असतं, कुजबुज, हा डिरेक्टर येडा आहे, ये डेंजर है, टाइम पे चलो, ये कुछ भी कर सकता है. त्यांच्यामध्ये प्रवीण तरडे तोच ठेवावा लागतो. वाव. तेव्हा एका आवाजावर 500 जण हातातली जेवण झालेली ताटं बळत रेंगाळत खात असतात, खटाखट. अरे उसका आवाज आया, खटाखट जागेवर हजर. काय तुम्ही
दुसऱ्याचा पैसा खर्च करत असता त्यावेळी तुम्हाला त्याच पद्धतीने वागावं लागतं. खरंय. आणि तिथं मी तसाच वागतो. पण माझ्या पोराला विचारा, त्या दृष्टीने बाप प्रेमळ आहे. हो, त्याच्यावर कशाला ओरडू? आजपर्यंत स्नेहलवर ओरडलेलो नाहीये. कधीच कधीच नाही. ओरडणार पण नाही. का माहितीये का? पद्धत आहे ती. मित्रांना विचारा, जवळच्या दोस्तांना विचारा, कुठं काय वागायचं. 7ची शिफ्ट असते. विचारा बरं. काय मी मागचे 12 वर्ष डिरेक्ट करतोय. गंमत म्हणून विचारा, प्रवीण सर एक दिवस तरी लेट आले का? कधीच नाही. 7च्या शिफ्टला 6 वाजता हजर. मग आर्टिस्टने यावंच 7 वाजता. नाही नाही, असं नियमच आहे ना. डिरेक्टरच्या आधी युनिट पाहिजे. युनिट पाहिजे. माझ्या नशिबाने मला इतके चांगले लोक भेटलेत. DOP पहिल्या पिक्चरला प्रशांत मिसळे होते. हो. आत्ताही प्रशांत मिसळे. काय DOP आहे, काय रे माणसं. कधी कशाची तक्रार नाही, काय नाही. केदार गायकवाड होता धर्मवीर टूला, वनला. आणि महेश लिमयेचं आणि माझं तर नातं माहितीच आहे हो. सगळ्या जगाला. हो. आजपर्यंत लेट नाहीये महेश लिमये. 1 सेकंद पण. केदार गायकवाड 1 सेकंद पण. प्रशांत मिश्रे सगळे वेळेच्या आधी येतात. कारण का? सगळे मनापासून करतात. आणि मराठी फिल्म इंडस्ट्री अजून तरी कोण नाही असं. हे असे टँट्रम करणारे नट जे काय आपल्या कानावर येतं इकडनं तिकडनं 1 2 4 तेच. नाहीतर सगळे खूप कोऑपरेटिव्ह लोक येतात का? खूप कोऑपरेटिव्ह. ह्यांनी ह्याला ओरडला, ती नटी त्याच्यावर ओरडली, ती नटी त्याला अपमानकारक बोलली. अशी किती आपल्याकडे हातावर बोटावर मोजणे इतकीच नावं असतील. बाकी तुला हेच ऐकू येणार की सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. पण असे कधी तुमच्या सिनेमात होते? अलाउडच नाही. अलाउडच नाही. अलाउडच नाही. नाही तर माझ्या इथं यायचंच नाही सेटवर. प्रवीण तरडे तुम्हाला झेपणार असेल तरच यायचं, नसेल झेपणार येऊ नका. तुमच्यासाठी मी माझी काम करण्याची पद्धत नाही बदलणार. ती बदलली तर माझा सिनेमा तुमच्यासारखा होईल. बरोबर. माझा सिनेमा माझ्यासारखा होणार नाही, तो तुमच्यासारखा होईल. त्यामुळं ज्याला मी झेपतो तेच येतात. अगं महेश मांजरेकर बॉस आहे ना आत्ता इंडस्ट्रीत. 7च्या शिफ्टला 6 वाजता सेटवर. बोल काय करशील तू? कितीला मी म्हणतोय? 6 वाजता. सेटवर महेश मांजरेकर, मोहन जोशी, या लोकांचा मोठेपणा नाहीये का? खरंच खरंच. अंकुश चौधरी. कुणालाही विचार बरं, लेट आला का कधी? गंमत म्हणून विचार ना. मोठं नाव आहे की नाही? काय माणूस आहे. जी जी नमस्कार. अरे कसं आजपर्यंत अंकुश चौधरीने टँट्रम दाखवले असं सांगावं मला कुणी? अशी माझ्याबरोबर काम नाही केलेलं, पण मी त्याच्याबरोबर काम केलंय ना दुसऱ्या सिनेमांमध्ये. का कशाला? अशी माणसं आपल्या इंडस्ट्री आहेत का? 75 वर्षाचे मोहन जोशी 49 डिग्री सेल्सिअस तापमानात उघड्या अंगाने फक्त लंगोटावर उभे आहेत की? हो. तक्रार नाही केली. नाही सर, सर प्लीज प्लीज सर तुम्ही तुमचं काम करा, मला काय वाटतं सोडा, मी इथं काम करायला आलोय. मी इथं काम करायला आलोय. सीन उन्हातला आहे तर तो उन्हातच होणार. प्लीज सर तुम्ही उगाच गिल्ट नका घेऊ. असं सांगणारे मोहन जोशी आहेत. म्हणजे काय? गश्मीर महाजनी किंवा माझ्याकडे ते श्रुती मराठेनी काम केलेलं आहे. हंबीररावला खूप ऊन होतं त्यावेळी ठाण्यात. आणि ना 1000 ज्युनियर आर्टिस्ट होते. आणि ना श्रुतीनी छत्री घेतली ती. गश्मीर तर उन्हात उभा होता. आता साहजिक श्रुती घेणारच नाही छत्री. एवढं 49 डिग्री 50 डिग्री तापमान. मी फक्त जाऊन श्रुतीला म्हटलं, श्रुती प्लीज यार, म्हटलं 1000 ज्युनियर आर्टिस्ट आहेत, खूप बायका पोरी पण आहेत तिथं, ते उन्हात आहेत, काय होतंय तू एकट्याच्या डोकी. तिने एका सेकंदात छत्री बाजूला केली. ओ सॉरी सॉरी सर मला असं जा. म्हटलं सॉरी नको म्हणू, मी म्हणजे तुला चालेल ना? तिथली नाही नाही सर प्लीज. कंटिन्यू उन्हात उभी होती. त्यानंतर श्रुती नाही घेतली तिने छत्री. तर आपल्याकडे अशी माणसं आहेत ग, आपण ह्यांच्या जीवांवर सिनेमे करतो ना. त्यामुळं महेश लिमये नाही बसत खाली, तो कॅमेऱ्याच्या मागच असतो, कधीच नाही.
महेश मांजरेकर नाही जात व्हॅनिटीत. केवढा मोठा माणूस आहे. उद्या जर महेश मांजरेकरांनी ठरवलं तर ते काय रे बंद तर बंद, सगळं बंद. बॉस येतो, माझे तर गुरुजी आहेत, मला तर सांगता नाही टेन्शन. मी बाकीच्यांशी वागतो तसं त्यांना सांगत नाही, तरीही ते माझा ऑकवर्डनेस समजून घेतात. ते नाही जात रे व्हॅनिटीत. प्रवीण है चल रे छोड़ रे, जो सब इधर खडे है, मैं क्यों जाऊंगा, चल चल चल. तर अशी माणसं या इंडस्ट्रीत आहेत, म्हणून आपली इंडस्ट्री मोठी आहे. क्या बात आहे. आणि ना आत्ता म्हणजे गाणं आलं आपलं देऊळ बंद 2चं, किंवा तुम्ही टीजर आणला, ट्रेलर येईल प्रेक्षकांच्या भेटीला. व्हिज्युअल ट्रीट ज्या प्रकारे दिसते ना, त्याचप्रमाणे ना एक कंटेंट ओरिएंटेड किंवा काहीतरी सेन्सिटिव्ह विषय मांडलेला आत्ताच त्याचं रिफ्लेक्शन येतं आहे. सर, जेव्हा आपण एक भाग आपला एवढा गाजतो, म्हणजे तो अजूनही पिक्चर जुना नाही वाटत. तो भलेही 10 वर्षापूर्वी आला असेल, थिएटरमध्ये बघितला लोकांनी, आत्ता टी व्हीवर बघतात, तो फ्रेश वाटतो. अशा वेळी स्ट्रेस असतं एका डिरेक्टरला. युजली काय होतं माहिती आहे, एकदा एक पहिला आला, आता दुसरा युजली फसतात दुसरे भाग, आणि त्याचंच एक प्रेशर असतं की बापरे, पहिल्याची पुण्याई एवढी आहे, आता इकडे तर म्हणजे डबल एक्केच आपल्याला लावायला लागतील. स्ट्रेस असतो किंवा तुम्हाला होता लिखाणापासूनच ते अगदी एक्झिक्युशन लेवलला? 100% स्ट्रेस असतो, पण तुमच्या आजूबाजूला तो स्ट्रेस हलकी करणारी माणसं असतात. तू काय म्हटलं आता, काय दिसतोय व्हिज्युअली, हो. तर ह्याचं क्रेडिट प्रवीण तरडेचं नाहीच आहे. ते प्रशांत मिसळे आणि जगदीश चव्हाण सोना यांचं आहे. तो नागेंदर नावाचा पोरगा होता माझ्याकडं बाहेरचा, त्याचं आहे. त्यांनी ते फोकस दिले, त्यांनी त्या फ्रेम लावल्या, त्यांनी कष्ट घेतले उन्हातानात, तर ते क्रेडिट त्यांचं आहे. म्हणून माझा स्ट्रेस हलका झाला. माझ्याकडं उमेश जाधव सारखा कोरिओग्राफर आहे. अरे उमेश जाधव म्हणजे तुम्ही प्रेमात पडाल त्या माणसाच्या, प्रत्येक जण प्रेमात पडेल. माझ्याकडं PK फाईट मास्टर आहे, प्रद्युम्न कुमार स्वान. अरे त्यांनी माझा स्ट्रेस हलका केलाय ग. माझा नितीश नांदगावकर नावाचा आर्ट डिरेक्टर, त्यांनी माझा स्ट्रेस हलका केला. प्रज्ञा दंडवते नावाच्या कॉस्ट्युम डिझायनरनी माझा स्ट्रेस हलका केला. विशाल चांदणे, पिट्या, दीपाली आंबीकर, प्रोडक्शनचे लोक, यांनी माझा स्ट्रेस हलका केला. सिनेमे एक कुणाच्या एकाच्या जीवावर नाही उभे राहत. नाही बनत. सिनेमे या टीमच्या जीवावर उभे राहतात. भास्कर नागमोडे, प्रद्युम्न देशपांडे नावाचे माझे हे असिस्टंट डिरेक्टर, जे सगळ्यात जास्त आरडाओरडा शिव्या खातात माझे, त्यांच्या जीवावर सिनेमे उभे राहतात. सिनेमा ही मिक्स आर्ट आहे. कधीच कुणी म्हणायचं नाही माझ्या जीवावर सिनेमा हिट झाला. सिनेमा हे होते सगळे, म्हणून हिट झाला. तो विनोद सरोदे आणि विद्याधर भट्टे नावाचे मेकअप आर्टिस्ट, त्यांच्या जीवावर सिनेमे मोठे होतात ना ग. सिनेमा तुमचा थोडीच असतो. सिनेमा स्पॉट बॉय, सगळे स्पॉट दादा इकडून तिकडं पळत असतात जीवाचं रान करत, तेव्हा सिनेमे मोठे होतात. त्यामुळं सिनेमा प्रवीण तरडेचा नसतो. प्रवीण तरडे तिथं उभा असतो हातात काठी घेऊन, पण सिनेमे हे सगळे लोक मोठे करतात. सिनेमे त्यांचेच असतात. तुला माहिती आहे, मयूर हरदास माझा एडिटर आहे प्रत्येक सिनेमाचा. माहिती आहे कुणाला कोण मयूर हरदास आहे? पब्लिकला, सामान्य. पण सामान्य लोकांना सांगतो, मयूर हरदास नावाची माणसं असतात म्हणून इतके सुंदर सिनेमे होतात. एवढे 5 तास शूट केलेले सिनेमे 3 तासात आणि 2.5 तासात येतात. तो मयूर हरदास. संकेत धोटकर साऊंड डिझायनर, कुठंतरी बसून ते करतो ग. तन्मय भिडे संगीतकार, ऋतुराज साठे, यांच्या जीवावर सिनेमे मोठतात. प्रसाद बिवरे मणिपालचे हार्ट सर्जन, गोल्ड मेडलिस्ट माणूस, मोठा माणूस, ज्याच्या 1 तासाची फी काही लाख, तो गाणी लिहितो माझी. त्यांच्यावर कधी काय अहो बिवरे असं करा ना, माझे डॉक्टर आहेत, मला भीती वाटते, नंतर गपकेने इंजेक्शन दिलं चुकीचं. पण प्रसाद बिवरे करतात सिनेमा मोठा. हे सगळे गायक सिनेमा मोठा करतात. आकाश बदक नावाचा पोरगा आहे जो लोकेशन शोधतो. किती सुंदर लोकेशन आहे. हो हो. तुम्ही प्रेमात पडणार त्या लोकेशनच्या. मग त्या आकाश बदकचं क्रेडिट नाही का ग? तो कुठं कुठं मला डोंगरांमध्ये घेऊन गेला, मी न पाहिलेल्या जागांवर, कारण त्या त्यांनी पाहिल्या होत्या.
माझा सिनेमा मोठा झाला. आम्ही जेव्हा सरसेनापती हंबीररावच्या वेळी तिकडे आलो होतो ह्याला महाबळेश्वरला पाचगणीला, आणि आपण ते तिकडे वरती चालत चालत गेलेलो शूटसाठी. मी लिटरली मला प्रश्न पडला होता, हे लोकेशन कुठून शोधून काढलं? खूप कुठेतरी वरती डोंगरावर गेलो होतो शूटिंगसाठी. म्हटलं सर इथपर्यंत कसे येतात शोधत शोधत लोकेशन. खरंच. बघ, हे ना सिनेमा पाहणाऱ्या लोकांना प्रवीण तरडे दिसतो किंवा काम करणारे नट तर सगळ्यात शेवटी येणारी गोष्ट आहे. हो हो हो. सिनेमा या ऍक्टिव्हिटीत सगळ्यात शेवटी येणारे आणि सगळ्यात फायदा घेऊन जाणारे लोक कोणतं? नट. तेही तितकेच महत्वाचे, त्यांची तपस्या वेगळी असते, हो. पण सगळ्यात शेवटी येतात. पण सिनेमा उभा राहतो, जे मी आत्ता सांगितलं ना, त्या लोकांच्या जीवावर. आणि मी नटावर जास्त नाही ओरडू शकत, पण ह्या लोकांवर लय आरडाओरडा करतो. हायस्ट शिव्या खाणारे लोक हे असतात. पण खरे सिनेमाचे शिलेदार हे लोक आहेत. वा. त्यामुळे तुम्हाला प्रवीण तरडे लक्षात ठेवायचं असेल, तुम्हाला देऊळबंद 2 लक्षात ठेवायचं असेल, तर मोहन जोशी, स्नेहल तरडेच्या आधीही प्रशांत मिसळे, जगदीश चव्हाण, विनोद सरोदे, भास्कर नागमोडे, प्रद्युम्न देशपांडे, प्रज्ञा दंडवते, त्याच्यानंतर नागेंदर नावाचा तो मुलगा, फोकस पुलर, तुम्हाला हे लोक लक्षात ठेवावेच लागतील. विनोद सातव, अश्विनी तेरणीकर, कुशल कोंडे, अनुप गोरे, ही लोक लक्षात ठेवावी लागतील. हे सिनेमा पोहोचवतायत माझा गावागावात. त्यामुळे सिनेमा हा सर्वांचा आहे आणि हा सगळ्यांचा आहे. मी फक्त काय आहे, मी जरा ते दहशत असते ना, एक पाहिजेच कोणतरी जे तुम्ही मगाशी माझ्या म्हणालात. सिनेमाच्या सेटवर रुपया पण कुणाचा वाया नाही जाणार. नेवर. प्रोड्युसरच्या रुपया एक एक रुपयाशी बांधले मी, एक एक रुपयाशी बांधले. विचारा माझ्या निर्मात्यांना. सर तुम्ही आता एवढ्या माणसांची नावं घेतली जे अगदी सुरुवातीपासूनच तुमच्याबरोबर आहेत किंवा जे तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्टसाठी जोडले गेलेत. अनेकदा असं होतं जेव्हा सक्सेस किंवा फेम आपल्या हातात येतं ना, तेव्हा आपलीच बरीच माणसं दुरावली जातात. त्यांची प्रत्येकाची वेगळी कारणं असतील किंवा काही लोक नव्याने जोडली जातात. तुमच्या बाबतीमध्ये हा रेशो कसा आहे? आपली माणसं कधी दुरावली गेली सक्सेस फेम नंतर, का ती तर होतीच पण आणखीनही जोडली गेली? माझ्याकडून आजपर्यंत एकही माणूस तुटलेला नाही. नाही तुटला. ज्या दिवशी कळायला लागलं असेल लहानपणी, तेव्हाचे मित्र आजही मित्र आहेत. आजही प्रवीण तरडेनी जर वाढदिवसाची पार्टी ठेवली मित्रांसाठी, तर मोठमोठे मंत्री पण त्याच्यात असतात आणि माझे काहीच जगाला माहीत नसलेले पहिलीपासूनचे मित्रही त्या पार्टीत असतात. जितक्या आत्मीयतेने मी एवढ्या मोठ्या मंत्र्याला निरोप देतो, तितक्याच आत्मीयतेने मी माझ्या त्या मित्राला पण मेसेज करतो की ये. कारण माणूस तुटता कामा नये. ज्या रूममध्ये कॉट बेसिसवर राहत होतो आणि समोरच्या कॉटवर जो होता, कधी कधी जर स्ट्रगल काळात डबा नसेल तर त्याच्या डब्यातलं अर्ध खायचो आणि तोही द्यायचा प्रेमाने. तो कॉड बेसिसवरचा समोरचा पोरगा आजही माझ्या बरोबर आहे. माझ्या कंपनीचा वन ऑफ द पार्ट केलाय मी त्याला. हो. सुनील 32 जो सुनील पालकर म्हणून आहे, तो माझ्या कंपनीचा पार्ट आहे. आजही कुठं फॉरेनला गेलो तर सुनील 32 बरोबर असतो. सुनील पालकर माझ्याबरोबर पाहिजे. दुबईला जा नाही तर कुठेही जा, नाही तर जगात कुठेही जा, सुनील पालकर पाहिजे. का? माझ्या ज्यावेळी मी कुणी नव्हतो, माझ्या दुःखातला तो साथीदार आहे. माझ्या सुन्या काय अडचण आली आहे का? सुन्या सांगा. कारण माझ्याकडे जर कुठेतरी ऑडिशन द्यायला जायचं होतं, माझ्याकडे गाडी नव्हती, सुन्या पालकरकडे होती. आणि सुनील पालकरची कामं काय होती? पोस्टर लावणे, होर्डिंग लावणे, ही कामं तो करायचा. तुला माहिती आहे, आज माझ्या पिक्चरच्या पब्लिसिटीचं काम कोट्यावधीचं सुनील पालकरकडे. हो. वा. आता तोच होर्डिंग लावतो, पण त्याच्या हाताखाली 40 पोरं कामाला आहेत. क्या बात आहे. जर तुमच्या बरोबरचा माणूस तुम्ही घेऊन पुढे नाही गेला आणि तो मोठा नाही झाला तर त्याला काय अर्थच नाही. अरे अर्थच नाही. त्याला काय अर्थच नाही. मी मोठा केव्हा? जेव्हा सुन्या पालकर मोठा. मी मोठा केव्हा? जेव्हा विनोद वनवे मोठा. हे लक्षात ठेव. मी मोठा कधी? माझ्या पहिल्या पिक्चरला जे असिस्टंट डिरेक्टर होते ना, 2 जणे, विनोद वनवे आणि राम खाटमोडे, मी त्यांना सांगितलं 2 सिनेमांनंतर, आता नाही,
घाबरले ते, का सर आम्हाला का काढताय? आता नाही, आता तुम्ही स्वतःचा सिनेमा केला पाहिजे आणि तुमचा सिनेमा करून देणं ही माझी जबाबदारी. म्हणून विनोद वनवे राम खटमोडेचा नवरदेव BSc ॲग्रिकल्चर आला. काय पैसे लागत आहेत, कुठं पैसे कमी पडत आहेत? आता असिस्टंट म्हणून येऊ नका, जा स्वतःचा सिनेमा करा. कारण माझा असिस्टंट ज्यावेळी स्वतःचा सिनेमा करेल तेव्हा मी मोठा. आता माझे प्रयत्न काय, भास्कर नागमोडे आणि प्रद्युम्न देशपांडेचा सिनेमा आला पाहिजे, हे माझं टार्गेट आहे. मग त्यांनी परत माझ्याकडे नाही यायचं नाही, त्यांनी वा. पुढच्यानी यायचं. ही जोपर्यंत होत नाही, आणि नुसतं बोलून पण नाही, करून दाखवायचं. केल्यानंतर बोलतोय, आधी बोललो नाही. तुमच्या जवळचा माणूस तुम्हाला जपता आला पाहिजे, म्हणजे पाहिजे. त्यांनी न मागता, त्यांनी न सांगता त्याची अडचण आपल्याला कळली पाहिजे. मग खूप सरप्राईज्ड आहे सर तुम्ही जे मला मगासपासून सांगताय. सेटवरचं बिहेवियर किंवा कशा प्रकारचं शूटिंग, एवढं सगळं असतानाही माणसं इतकी सुंदर तुमच्याशी जोडली गेली आहेत. आत्ता हे खूप रेअर आहे. एखादा शब्द सुद्धा बास असतो एखाद्याचं मन तुला दुखलं माहिती आहे जायला. का, माझ्याकडे घर नव्हतं, मी कॉड बेसिसवर राहत होतो. मग हळूहळू माझी घरं झाली. माझ्या टीम म्हणजे जे येतात ना, त्या प्रत्येकाला आल्याला विचारतो, विनोद बारामतीवरून आलाय, कुठं राहतो? या रूमवर राहतो. अच्छा, तू? अच्छा अच्छा अच्छा, इथं राहतो. आज विनोद वनवेचा स्वतःचा फ्लॅट आहे पुण्यात. वा. कारण माझी जबाबदारी आहे ती. माझ्या टीममध्ये काम करणारा माणूस काय करतोय, कारण अशीच काळजी आम्ही ज्यांच्याकडे कामं केली त्यांनी घेतली. ऋषिकेश देशपांडे, श्रीरंग गोडबोले, महेश मांजरेकर, प्रसाद पुरंदरे हेच करायचे. प्रवीणचं काय रे, प्रवीणचं बघ रे, प्रवीणकडे पैसे आहेत का रे रूमचं भाडं भरायला? साला मागणार नाही कधी, नकळत. एक काम कर, तो तसे दिलेले पण घेणार नाही, त्याला काम द्या, त्याला प्रोजेक्ट द्या. मला पैसे मिळावेत म्हणून प्रसाद पुरंदरेंनी OBT ट्रेनिंग नावाचं एक ट्रेनिंग काढलं त्यांच्या NEF संस्थेत. कारण त्यांना माहिती होतं हा तसे घेणार नाही, ह्याला काम द्या. आणि माझ्याकडे पैसे आले. ऋषिकेश देशपांडे मला इव्हेंट द्यायचा. विनोद सातव, तुम्हाला माहिती आहे, विनोद सातवनी मला पथनाट्याची कामं दिली आहेत सुरुवातीला लीड मीडिया कंपनीकडून. हो, वा. आणि तोच विनोद सातव आज माझे सिनेमे जगभर नेतो. तर तुमच्यावर कुणीतरी उपकार केले ना, त्या उपकारांची तुम्ही त्यांच्यावर तर करू शकत नाही, कारण ते मोठेच होते म्हणून तुमच्यावर केले ना. बरोबर. मग त्यांच्या उपकारांची फेड आपण दुसऱ्याला मदत करू शकतो. मग माझ्याकडे कामं करणारी माणसं सेट आहेत की नाही, त्यांच्या अकाउंटला किती पैसे आहेत की नाही, हे आपण बघितलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून माझ्याकडची माणसं तुटत नाहीत. किती आरडाओरडा करू दे, किती कुणावर ओरडू दे, प्रसंगी ढकलून देईल, कॉलर धरेल, पण माणूस सोडून जाईल का मला? माणूस सोडून कधीच जाणार नाही. ज्यावेळी तुमच्या इंटेन्शनवर शंका घेतली जाईल त्यावेळी माणसं दूर होतील. तसं माझ्या माणूस तुटणं शक्य नाही. आता दयापिट्या तुम्ही म्हणता, माझ्या मित्र किती वेळा भोगावं लागतं माहितीये का त्यांना? म्हणजे माझे दोस्त आहे ना तुम्ही, मग मी तुमच्यावर हक्काने ओरडणार. दया आणि पिट्या हे म्हणजे मी तुला सांगतो, जी मोठी माणसं आहेत ना माझ्यापेक्षाही, बरोबर, दया पण तेवढाच मोठा रायटर डिरेक्टर आहे, भोगतात. आरडा ओरडा, हक्काने आरडाओरडा करता येणारी पण माणसं पाहिजेत ना. तुला सांगतो, हक्काने ओरडता येणारा माणूस पण तुमच्याकडे पाहिजे. माझ्याकडे दयापिटी आहे, माझ्याकडे केदार सोमन आहे, केवढा ब्रिलियंट लॉयर आहे माहिती आहे तुला. म्हणजे केदार सोमन जो कोर्टात उभा राहिला तर भल्यांची तप होती. त्या केदार सोमनवर ओरडतो ग मी, तो शांतपणे ऐकत असतो. झालं, चला चला. ही मजा आहे, ही मजा. मुरलीयांना कॅबिनेट मंत्री आहे माहितीये. हो, मुरलीधर मोहोळ. देशातला कॅबिनेट मंत्री आणि संयमी शांत जंटलमन. आणि म्हणजे छान कॅरी करतात. म्हणजे त्याच्याकडे तुम्ही बोर्ड दाखवू शकत नाही. त्या अन्नाची माझी भांडणं होतात. बापरे.
आरडाओरडा करतो मी, अण्णा पण असा ऐकत असतो. झालं, चला चला. पण कसं आहे माहिती आहे का, आपण हक्काने मित्राशीच बोलू शकतो ना. करेक्ट आहे. आणि ते हक्काने ऐकून घेतात, हा त्यांचा मोठेपणा नाही का ग या लोकांचा. तर ही किती जुनी ओळख आहे मुरलीधर मोहोळ यांच्याशी तुमची? म्हणजे आठवत नाही तेव्हापासून. एवढी जुनी आहे. मी पिट्या, मुरली अण्णा, विनोद. एक लक्षात घे, गंमत बघ, माहिती आहे. आता मला माहिती होतं का मुरलीधर मोहोळ हे कॅबिनेट मंत्री होणार आहेत. आमची मैत्री जुनी हक्काची. बरं, कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर ही तो मुरली अण्णा फोन करतो, मिळालं का रे सेन्सॉर हम्म. काल. म्हणजे माझ्या इतकं टेन्शन त्याच्यावर होतं ना ग, मुरली अण्णावर. ही मैत्री. मी इथं आहे आणि पिट्या तिकडे बोंबलत फिरतोय पब्लिसिटी करत. 1 मिनिटाचा रोल आहे फक्त सिनेमात, किती, 1 मिनिट. आणि हायएस्ट पब्लिसिटीसाठी तो फिरतोय. का नाही ग मी या पिट्यासाठी वाटेल ते करणार? का नाही? करेक्ट आहे. नट नट्या येत नाहीत ग पब्लिसिटीला, कित्येकदा येत नाहीत ग. आत्ताही तू बघ की पब्लिसिटीत कोण दिसतं? मी, स्नेहल, पिट्या, माझे जवळचे आहेत ते मोहन जोशी. कसं आहे माहिती आहे का, मराठी सिनेमे चालवायचे असतील तर नटांनी पण त्यात इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे ना. बरोबर, 100%. ओके, मग या हक्काची माणसं परवडतात ना ग. बरोबर आहे. 1 मिनिटाचा रोल आहे आणि पिट्या 20 दिवस झालं पब्लिसिटी करत फिरतोय. का या माणसासाठी मी वाटेल ते करणार नाही? आणि अशा वेळी जर कोणी बोललं की हे त्यांच्याच लोकांना घेऊन चित्रपट करतात, पण त्यात पण काही वावगं नाहीये, अरे कारण ते येतात. ऐक ना, मी ज्यावेळी दुःखात होतो, कष्टात होतो, हम्म. त्यावेळी पिट्या, मुंबईला चाललायस का? पैसे आहेत का? हा आहेत थोडे. म्हणजे लोक ह्यानी जाणार आहे ना, डेक्कननी, तर काय 52 रुपये जनरल बोगीत ना, 100 रुपये आहेत, आणि काय भूक बीक लागली तर आहेत वरती अजून 50 रुपये. बरं बरं बरं, हे घे 500 रुपये. वा. तर तो पिट्या नको का सिनेमात माझ्या? हवाच, 100% हवा. माझा संसार उभा राहावा म्हणून स्नेहलने अभिनयाचं करिअर सोडलं होतं ना ग. मग ती नको का ग? आता माझं चांगलं झालंय तर तिला नको का रोल द्यायला? नेपोटिझम कधी होतं माहितीये का? ज्याची लायकी नाही त्याला घेतला की नेपोटिझम. पण ज्याची योग्यता होती तरी त्यांनी पेशन्स ठेवून करिअर थांबवलं होतं, आणि त्याला आता देणं, हे म्हणतो ना मैत्री, हे उपकारांची परतफेड. तर ना, बोलायला काय जातं रे, तेच तेच लोक घेतात. अरे पण ते लोक होते म्हणून मी आहे. राईट. म्हणून मी म्हटलं ना, माझ्या अनोळखी पण नट आहेत की सिनेमात, ते पब्लिसिटीला आहेत का माझ्याबरोबर? पिट्या आहे ना, काही नसताना आहे ना, बोंबलत फिरतोय ना. ही गंमत आहे. त्यामुळं जवळच्या माणसाला घेऊन जो जातो तोच खरा माणूस. आणि मोठं झाल्यानंतर पहिले जवळच्यांवर लाद घालतो आणि रोज नवे नवे वेगळं करत राहतो, त्याला माणूस कसं काय म्हणायचं? बापरे, हाऊ ट्रू, हाऊ ट्रू. किती मोठे लोक आहेत की ज्याला जर मी सिनेमात घेतलं तर माझा सिनेमा चालायला मदत होईल. अरे मला माझ्या सिनेमात हिरो नसतो, माझा सिनेमा हिरो असतो. सिनेमा हिरो असतो. right. लक्षात ठेव, माझ्या सिनेमा हिरो असतो. त्यामुळं जवळच्या माणसांना घेऊन पुढं गेलं पाहिजे, त्यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि ना सर, सगळे म्हणतात की आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये कुटुंबासारखं वातावरण आहे, सगळे एकत्र येऊन काम करतात. आणि हे आपण ऐकतो, अनेक जण म्हणतात की दोन्ही बाजू अगेन, काही जण म्हणतात की कुटुंबासारखं वातावरण आहे, काही जण असंही म्हणतात की प्रोफेशनलिझमची इकडे गरज आहे. हिंदीमध्ये वेअरॅज प्रोफेशनलिझम खूप जास्त आहे. सर, अजूनपर्यंत हिंदीच्या वाटेवर तुम्ही गेला नाही आहात, अंतिम होता होता राहिला असं आपण म्हणूया. तुम्हाला काय वाटतं, आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये काय ती गोष्ट आहे जी हिंदीत नाही आहे, आणि हिंदीमध्ये काय ती गोष्ट आहे जी आपल्या मराठीत अजूनही नाही आहे? राहिलं असं नाही म्हणता येत. समजा मी अंतिम केलं असतं तर मुळात त्याचं नाव अंतिम नसतं, अंतिम नसतं त्याचं नाव मुळशी पॅटर्नच असतं, हिंदीत. मी नसतं बदललं. बरोबर ना? पण मी नाही केला तो सिनेमा, समऊ काहीतरी झाला असेल. पण कुटुंबासारखं वातावरण ही गरज आहे, असलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर आहेत सेटवरती, पिक्चर चाललाय, महेश मांजरेकर डिरेक्ट करतायत, आणि सगळ्यांसाठी मेधा मांजरेकर घरनं जेवून घेऊन येतात ग. का तर त्या खूप सुंदर मासे बनवतात. हो.
तर हे वातावरण फक्त मराठीतच असू शकतं. हे वातावरण फक्त मराठीत असू शकतं. सचिन पिळगावकरांच्या घरी कुणीही स्ट्रगलर गेला तरी जेवू घातल्याशिवाय सोडत नाही तो माणूस. तर अशी माणसं या इंडस्ट्रीत पाहिजेत. अशोक सराफ, निवेदिता सराफ, तू जेवलायस का? म्हणजे बरं, आत्ता प्रवीण तरडेला ओळखतात ग. मी सुरुवातीच्या काळातलं सांगतोय, ज्यावेळी मी त्यांच्यावर मनोमिलन नाटक करत होतो. ए बाळा, तुझं गाव कुठलं रे? मी निवेदिता मॅडम, मी मुळशीच आहे. अच्छा अच्छा अच्छा. ए तू जेवायला बस. नाही 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 नाही, मी नाही, माझं भरलंय पोट. की मामा तिकडनं टेबलवरनं म्हणायचे, अरे तुझ्या चेहऱ्यावर कळतंय 2 दिवस जेवला नाहीस, ये बस. अशोक मामा, निवेदिता सराफ, राकेश सारंग, संगीता सारंग, अरे तुमच्या चेहऱ्यावरनं ते ओळखायचे. काय पैसे नाही आहेत का? नाही सर, आहेत. रे घे. चंद्रकांत कुलकर्णी, वा. चंकू सर, अरे ही लय भारी माणसं आहेत. यांच्या महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, म्हणून कुटुंबाचा फील आहे या सगळ्याला. कळलं का? ऑस्ट्रेलियाला गेलो ना, मिक्टाला, त्यावेळी माझी बॅगच हरवली. ते एअरपोर्टवर नाही का बॅग जाते कुठंतरी गेली, माझ्याकडे बॅगच नाही. बरं, आपण इतके डेंजर गरीब लोक की माझ्याकडे पैसे होते ना, ते इकडं तिकडं खिशातनं पडतील म्हणून मी बॅगेत ठेवले होते. माझ्याकडे पैसे पण नाहीत, पाकिटात जेवढे काय असतील तेवढेच. बॅग हरवली. बरं, तोपर्यंत काय फॉरेनला खूप जायची सवय नव्हती, नवीनच. महेश मांजरेकर सरांमुळे घेऊन गेले. महेश मांजरेकर सरांमुळे निम्म्या कलाकारांनी फॉरेन पाहिलं. हो, लक्षात ठेव. हो. तर ना, आणि अमेरिका मोहन जोशींमुळे पाहिली नाट्य संमेलन. तर माझ्याकडं काहीच नाही. तुला माहिती आहे काय झालं? माझी सई तामणकरची काही ओळख नाही तोपर्यंत. सई आली. कुणीतरी म्हणत होतं तुझी बॅग हरवली. म्हटलो हो, माझी बॅगच हरवली. कारण तोपर्यंत मुळशी पॅटर्न पण आलेला नव्हता, त्यामुळे मला कुणी खूप ओळखतात अशातलं. ऐक रे, प्रवीणची बॅग हरवली आहे. मग ती मला सांगू काही मदत लागली ना मला सांग. नाही म्हटलं, मदत नको मला, काय माझ्याकडे काही नको. ऐक ना, सांग रे, मला माहिती आहे माझीही बॅग एकदा गेलती. माझी तिची ओळख नाही. स्वप्नीला आला, स्वप्नील जोशी, पाव्या तुझी बॅग गेली आहे. हो, एक काम कर ना, हे थोडे पैसे ठेव. ऑस्ट्रेलियन डॉलर येत रे, ठेव तू. अरे नाही स्वप्नील, पाव्या तुला आत्ताच सांगतोय, मला माहिती आहे बॅग गेली आहे. तू काय किती धावपळे, कपडे तर पाहिजेत घालायला. किरण यज्ञोपवीत आला. पाव्या एक काम कर, रूम पार्टनर होता. हे बघ, हे माझे 3 शर्ट मी घातलेलेच नाही आहेत कधी, नवीन घेतलेले रे ते. आपला साईज सेम आहे, तू घाल ना. म्हणजे न सांगता न बोलता मदत सगळ्यांची धडा. ही आपली इंडस्ट्री आहे. ही आपली इंडस्ट्री आहे, माहिती आहे का तुला? त्यामुळं कुटुंबासारखंच वातावरण राहून नको प्रोफेशनलिझम. बॉलिवूड संपत चाललंय, लक्षात घे. साऊथ इंडस्ट्री त्या आपलेपणामुळे वरती चालली आहे. तिथं कौटुंबिक वातावरण आहे, ते वर चालले. मराठी इंडस्ट्री मोठी होती, मराठी इंडस्ट्री मोठी आहे आणि ती मोठीच होणार, ह्याच्यात शंका नाही. आणि त्याला हे जे एकमेकाला धरून राहणं आहे ते कारणीभूत आहे. माझा पिक्चर आला की नागराज स्वतःहून पोस्ट करतो, नागराजचा पिक्चर आला मी करतो. अंकुश चौधरी टीझर पडू दे, तुझा ट्रेलर फोन करतो. महेश लिमये केवढा मोठा DOP आहे बॉलिवूड मधला का, तो फोन करतो. हिरा मंडी ब्युटिफुली शॉट. अरे म्हणजे काय, बाजीराव मस्तानी, पद्मावत, कोण आहे तो? हिरोईन, काय म्हणजे तो किती कॉर्पोरेट आहे, त्याचे पिक्चर आहेत. दबंग. तर ना, तो महेश लिमये एकदम डाऊन टू अर्थ. टीझर पडू दे, ट्रेलर पडू दे, शेअर करणार, फोन करणार. संजय जाधव फोन करणार, शेअर करणार. तेजस्विनी पंडित लगेच एकमेकाला फोन. आपली माणसं आहेत ग, आपली इंडस्ट्री आहे. अमृता खानविलकर ग्लॅमरस नाहीये का ग? किती मोठं ग्लॅमर आहे तिचं, पण ती अमृता खानविलकर किती डाऊन टू अर्थ आहे यार. सई तामलकर सगळ्यांना ग्लॅमरस गर्ल वाटते, पण ती उत्तम ऍक्ट्रेस आहे, डाऊन टू अर्थ आहे, हेल्पिंग नेचर आहे तिचं.
तर हे सगळं आपली माणसं आहेत, आपली इंडस्ट्री आहे, कुटुंब आहे. वाव, किती मस्त. आणि ना असं होतं युजली की खूप मिसकन्सेप्शन सुद्धा असतात एखाद्या व्यक्तीबद्दल, जे तुम्ही आता मला प्रत्येक उत्तरामध्ये खोडून काढताय. सर, एक प्रोजेक्ट उत्तम झाला ना की आता प्रश्न असतो की आता व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट. 2 वर्षातनं तुमचं ते समीकरण डनच आहे. 2 वर्षातनं एक चित्रपट मी करणार. देऊळ बंद करायला 10 वर्ष लागली. देऊळ बंदचा पार्ट 2 आणायला 10 वर्ष लागली. एक वेगळी कथा. अनेक जणांना धर्मवीरबद्दल पण तुम्हाला विचारत असेल, धर्मवीर 1 केला, धर्मवीर 2 केला, आता पुढचा पार्टचं काय किंवा कसं काय, हे अनेक प्रश्न आहेत. पण याचं उत्तर फक्त प्रवीण तरडेंनाच माहिती आहे की ते पुढे काय करणार आहेत. आत्ता ठरलंय का अजून नाही ठरलंय की देऊळ बंद 2 नंतर काय करायचंय शेती व्यतिरिक्त सर? हे बघ, शेती तर आता काय, हे परवा पब्लिसिटी प्रमोशनची कामं संपली, हां. पिक्चरचा समजा झाला, मी तुला बघ गावालाच दिसणार शेतात. 100%. कारण यंदाचा उन्हाळा जरा डेंजर आहे, अवकाळी पावसाचे 2-4 वेळा हे झालेले हो, आहेत. तर काही गोष्टींची डागडुजी करायची आहे. एके ठिकाणी आमच्या गावाला ते ह्याचा बांध उकरलाय, तर बांध उकरणं लय भारी काम, मी सांगेल नंतर. तर ते उकरलंय, ते मला नीट करायला जायचं, तर माझा निम्मा जीव तिथे. 85 वर्षाचे वडील इकडं येत नाहीत, कंटाळा करतात. ते त्यांचं गाव सोडत नाही आहेत. हां, तर ना मला ही पब्लिसिटी संपल्या गावाला पळायचे. पुढचा पिक्चर खूप आहेत, रेडी आहेत. गोष्टी रेडी आहेत, ॲडव्हान्स रेडी आहेत, पैसे आलेले आहेत माझ्याकडं. मला सचिन नारकरांचं काहीतरी एक करून द्यायचं आहे, मला महेश लिमयेसाठी काहीतरी लिहून द्यायचं आहे, मला प्रसाद ओककडं थोडं काम करायचं आहे, त्याला घेऊन परत काहीतरी करायचं आहे, मला काश्मीरसाठी एक तगडा सिनेमा करायचा आहे, मुळशी पॅटर्न 2 पुनीत बालन यांनी अभिजित भोसलेंनी ॲडव्हान्स देऊन ठेवलेले आहेत, सचिन नारकरांनी मला ॲडव्हान्स दिलं आहे, मंगेश देसाईंनी मला ॲडव्हान्स दिलं आहे 4 ते 5 सिनेमांचं. आता ना तारेवरची कसरत असे, ह्यातलं पहिलं कुठलं निवडायचं. या 4-5 जणांचं ज्याचं नशीब असेल त्याचं निवडलं जाईल. चिठ्ठ्या टाका सर. कोणाची चिठ्ठी? पैसे सगळ्यांनीच दिलेले आहेत, पैसे, आणि मी मागितलेले नव्हते, त्यांनी सरळ डायरेक्ट अकाउंटला पाठवलेत. आता ठीक आहे, ज्याचा नंबर येईल त्याचा मी करेल. वाव, आणि इतका सुंदर डान्स पण केलाय शक्यतो मुळशी पॅटर्न मुळशी पार्ट पॅटर्न 2 कडे मी जाईल. अरे वाह, पहिला यानंतर, त्या मुळशी पॅटर्न या आणि विषयाचा, सचिन नारकरांचं एक येतो त्या विषय म्हणजे मुळशी पॅटर्न या विषयाचाच एक फॅन क्लब आहे सर, जे वाट बघतायत. जसं देऊळबंदचं होतं की देऊळबंद 2 आणा आणा आणा, आणि तसं ते मुळशी पॅटर्नच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की कधी येतोय पार्ट 2. अनेक जण कमेंट करतात, रे प्रवीण सर आता आणा मुळशी पॅटर्न 2. मुळशी पॅटर्न 1 मधून मी शेती इकायची नसते, शेती राखायची असते असं सांगितलं. मुळशी पॅटर्न 2 मध्ये तू घर घेतलंय स्वतःचं? नाही. तुला घ्यायचंय? हो. बरोबर. मग मी मोठं घर बुक केल्यावर त्याचा हप्ता येईल मोठा, हे तुला माहिती आहे. तर तुझ्या माझ्या घराचं स्वप्न महाग का झालं याचं उत्तर मुळशी पॅटर्न 2 मध्ये मिळणार आहे. अरे वा. म्हणजे पिक्चरचं नावच आहे मुळशी पॅटर्न 2, तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. हे टायटल आहे पिक्चरचं, तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. ओ, वाळू माफिया. इतका खतरनाक सिनेमा, अरे वा. इतका खतरनाक, अंगावर काटे शहारे असा सिनेमा आहे मुळशी पॅटर्न 2. ही पब्लिसिटी संपली की पुनीत बालनांशी लगेच अभिजित भोसलेंची मीटिंग करायची आहे, करायचंय सुरू. Vivaha Collection by P&G Jewelers. जाता जाता हा प्रश्न तुम्हाला विचारल्याशिवाय मला बरं नाही वाटणार आणि प्रेक्षकांनाही बरं नाही वाटणार की हिने का नाही विचारलं. श्री स्वामी समर्थ यांचे करोडो चाहते वर्ग आहे किंवा करोडो भक्तगण आहेत त्यांची. त्यांच्याबद्दल आपण आत्ता जर मी रँडम इंस्टाग्राम जरी ओपन केलं ना, एक रील नंतर दुसरी रील त्यांच्या वचनांची किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची येते. इतके लोक त्यांना फॉलो करतात किंवा मालिका आहे त्यांच्यावर, बरेच जण त्यांच्याबद्दल बोलतात. तुम्ही टीजर लॉन्चला सांगितलं होतं की नास्तिकचा आस्तिक कसा झाला, राईट? स्नेहलताईंनी सांगितलं होतं की प्रचिती आम्हाला ओळखायलाच उशीर झाला आहे. दोघंही तुम्ही म्हणालात, पण मी आज तुम्हाला म्हणाले की खरंच तुम्हाला अस्तित्व जाणवलं किंवा तुम्हाला वाटलं की अशा कुठल्या तरी प्रकारची शक्ती आहे
आपल्या आजूबाजूला जी मे बी गायडिंग लाईट म्हणूया, आपण त्याला युनिवर्स म्हणूया, वेगळी वेगळी नावं आहेत. तर ती मुवमेंट कुठली होती? मे बी ती आत्ताची सुद्धा असेल, की तुम्हाला अशा कुठल्या एनर्जीची प्रचिती आली, किंवा तुमच्या कदाचित स्ट्रगलिंग काळातली असेल. तर ते काय मुवमेंट होती ती? हे बघ, स्वामी ही खूप मोठी शक्ती आहे. हो. म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणजे जर कधी तुला अडचण आली, कुठली काय आली, एकदा शांतपणे स्वामींचा तो चेहरा आठव आणि त्यांचं वाक्य आठव, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. ही मुलाखत जे कोणी ऐकत असतील त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही नास्तिक असा, तुम्ही आस्तिक असा, काहीही असा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला अत्यंत संकटाच्या काळी सुद्धा हा आवाज, हे वाक्य आधार देणार म्हणजे देणार, माझ्यावर विश्वास ठेव. त्यामुळं स्वामी ही खूप मोठी प्रचिती आहे, हे अनुभवातून सांगतोय. ओके, रोज जे आनंदी दिवस जगतोय, चेहऱ्यावर हसू आहे, लोकांना थोडीशी का होईना माझ्या परीने मदत करू शकतोय, याला फक्त स्वामी समर्थ कारणीभूत आहेत. माझे काय सर्व सिनेमे सुपरहिट झाले, याला मी नाही, स्वामी समर्थांची भक्ती, त्यांचा आशीर्वाद कारणीभूत आहे. त्यामुळं त्यांची प्रचिती म्हणजे रोज आनंदाने उठतोय आणि सुखाने झोपतोय. ह्या रोजच्या दिवसात सुखाने झोपताना रोज प्रचिती, सुखाने झोपतोय म्हणजे स्वामी पाठीशी. किती छान. खूप सर, जेन्युअनली म्हणजे एवढे दिवस माझे प्रयत्न चाललेले की मला प्रवीण सरांशी अशा फुल फ्लेज गप्पा मारायच्या आहेत, ते आज खरं तर घडून आलं. नो डाऊट गर्दी होणार आहे. अरे नो डाऊट, आत्तापासूनच एकदम जोरात चालू आहे. शेवटी ती बघ, ही पण स्वामी समर्थांची प्रचिती. सिनेमा खूप चालणार. आणि का चालणार माहिती आहे? या सिनेमातनं जे काही येणार आहे हो. ते आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरांच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहोत, जेवढं आम्हाला करता येईल तेवढं. त्यामुळे हे स्वामी कार्य आहे. प्रत्येक सिनेमा वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी करतो, हे स्वामी कार्य आहे. ते स्वामींसाठी आहे, ते समाजासाठी आहे. अगदीच. आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा सर. भेटत राहा, गप्पा मारत राहा. थँक्यू सो मच. यस, राजश्रीचे पण जे काही श्रोतेवर्ग, प्रेक्षक, सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्ही लोक आमच्यावर खूप प्रेम करता. राजश्रीला काहीतरी झालं की मिलियनमध्ये व्ह्यूज, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आम्ही पण दर्शना, हे मी नवीन झब्बा घेतला, दर्शना ती एवढे छान कपडे घालणार, म्हटलं आपण येड्या गबाळे हरकं बसायला नको, म्हणून हा छान नवा झब्बा घेतला. त्यामुळं लक्षात ठेवा राजश्रीच्या प्रेक्षकांनो, कुठेही जर तुम्हाला कुठल्या कार्यक्रमात हा झब्बा माझ्या अंगावर दिसला तर हा तुम्हा प्रेक्षकांसाठी घेतला होता, हे कायम लक्षात ठेवायचं. थँक्यू. स्वामी हो.